नमस्कार मंडळी, मी रोहिणी. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. सकाळी छान अशी तयारी करून आम्ही निघालो होतो बाहेर जाण्यासाठी, म्हणजे दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी निघालो होतो. आम्ही सिटी बसने चाललो होतो. आमच्या तिथून 30-30 रुपये तिकीट आहेत. तिकीट काढून घेतली आणि आम्ही पोहोचलो मनपाला. मनपावरून ते जवळच आहेत. त्यामुळे मग आम्ही असं ब्रिजवरून चाललेलो होतो. त्या बाजूला नदी होती आणि जाता जाता मग आम्हाला पेरूचा आणि कैरीचा स्टॉल होता. म्हटलं टाईमपास म्हणून पेरू आणि कैरी घेऊन घेतलेल्या खाण्यासाठी. त्यानंतर आम्ही समोर निघालो. समोर जाताना मग आम्हाला शनिवार वाडा दिसलेला. म्हटलं चला बघूया. शनिवार वाड्यात गेलो. तिथून मग आम्ही तिकीट काढलेली. आता तिथे 20-20 रुपयेच तिकीट आहेत शनिवार वाड्याची. मग त्यामध्ये आम्हाला तिकीट काढल्यानंतर आतमध्ये प्रवेश केलेला. बघा, आतमध्ये अशा प्रकारचं आहेत. ते माझ्या मागच्या बाजूला अशा प्रकारचं ते वाडा होता. त्यानंतर असं खूप सुंदर असं दृश्य आहे. बघा, तो वाडा आहे. त्यानंतर माझ्या समोर अशा प्रकारे समोर पण एक वाडा आहे. आम्ही जास्त करून काही फिरलेलो नाहीत. हे बघा, अशा प्रकारचा वाडा आहे. मग त्या वाड्याच्या आतमध्ये गेलो. पूर्ण दगडांचाच आहे. पायऱ्या पण अशा उंच-उंच होत्या दगडांच्या, त्यामुळे थोडं मला चढायसाठी त्रास होत होता. मग फिरून झाल्याच्या नंतर मग आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराकडे. मग तिथे पोहोचलेलो आणि मग आम्ही बाहेरूनच असं दर्शन घेतलेलं. खूप गर्दी होती त्यामुळे. आणि त्याच्या मंदिराच्या मागे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे. त्यांचं पण आम्ही दर्शन घेतलेलं. तिथून मग उकडीचं मोदक घेतलेले, ते पण खाल्ले आणि त्यानंतर निघालो आम्ही घरी जायसाठी. व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.